नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण चंद्रपूर DCC बँक भरती 2024-25 विषयी अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. बघा मित्रांनो, ही सर्व माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे. ज्या पण एका विद्यार्थ्यांनी चंद्रपूर DCC बँक भरतीसाठी अर्ज भरला होता, फी भरली होती, परीक्षा दिली होती, तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. तर बघा, सर्वांना आता एकत्रित येणं गरजेचं असणार आहे. अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने तुमच्यासाठी मी उपलब्ध करून देणार आहे. सर्व एकत्र आले तर नक्कीच काही ना काही व्यवस्थित निर्णय विद्यार्थ्यांच्या बाजूने लागेल अशी आपण अपेक्षा करून काही महत्त्वाच्या विषयांवरती, महत्त्वाच्या टॉपिक वरती चर्चा या व्हिडिओच्या माध्यमाने आपण करणार आहोत. व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, जसं आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आता चंद्रपुरात DCC बँक भरतीची मुलाखत चालू आहे. परंतु ही मुलाखत निकाल न लावता घेतली जाते मित्रांनो. कोणत्या विद्यार्थ्याला किती मार्क आहे हे देखील आपल्याला माहिती नाही. त्याच सोबत ज्या उमेदवारांना पात्र केलेल्या मुलाखतीसाठी त्यांना किती मार्क होते तेही आपल्याला माहिती नाही. आपलं सिलेक्शन झालेलं नाहीये, तर आपल्याला नक्की किती कमी मार्क पडले हे सुद्धा आपल्याला समजलेलं नाहीये. अशा अनेक गोष्टी आहेत मित्रांनो, याच्यावरती आपल्याला आवाज उठवणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. त्यासाठी बहुतेक जे महत्त्वाची माणसं ते आपल्या सोबत जुटलेली आहेत मित्रांनो. त्यांच्या वतीने आपलाही इथं सहकार्य असणं गरजेचं असणार आहे, जेणेकरून कुठं ना कुठं आपण ही पदभरती व्यवस्थित सुरळीतपणे पार पाडावी यासाठी प्रयत्न करू शकतो. ठीक आहे, तर जी पण महत्त्वाची माहिती देणार आहे व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा, जेणेकरून संपूर्ण तुम्हाला जे महत्त्वाचे टॉपिक आहे ते सर्व तुम्हाला समजून येतील. तर बघा, सर्वप्रथम जर म्हटलं तर यामध्ये आपल्याला अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगता येईल की इथं आरक्षणानुसार इथं जागा नाहीयेत. सर्व जागा ओपन मधून भरल्या जाणार आहेत. या जागा भरल्या जात आहेत, याची जी परीक्षा होत आहे याच्यामध्ये कोणत्या विद्यार्थ्याला किती मार्क मिळाले हे देखील आपल्याला समजलं नाही. कट ऑफ किती लागला हे देखील आपल्याला समजलं नाही. त्याच सोबत आरक्षणानुसार जागा नव्हत्या म्हणजे कोणालाही मुलाखतीसाठी इथं बोलवलं जात आहे, त्यांना किती मार्क होते तेही आपल्याला समजलेलं नाहीये. सर्व फ्रॉड अशा प्रकारची इथं प्रक्रिया चालू आहे मित्रांनो. त्या संदर्भात कुठं ना कुठं आपल्याला इथं आवाज उठवायला पाहिजे आहे मित्रांनो. तर त्याच विषय हा संपूर्ण मोठा व्हिडिओ होणार आहे. डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला देणार आहे. तुम्हाला काय करायचंय संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी देणार आहे. तर बघा, सर्वप्रथम जर विचार केला तर इथं आपल्याला वेगवेगळ्या या मुलाखतीसाठी लिस्ट लागलेल्या बघण्यासाठी भेटून जातील. आता ज्या पण उमेदवारांचं इथं मुलाखतीसाठी नाव आलेलं आहे त्यांना इथं जॉब भेटेलच असं काही नाहीये मित्रांनो. ऑलरेडी जर म्हटलं तर न्यायालयामध्ये याचिका देखील जाहीर करण्यात आलेली मित्रांनो, अपील करण्यात आलेली आहे. त्या संदर्भात कोणताही निकाल इथं लागू शकतो. त्याच सोबत आता त्यांना किती मार्क होते तुम्हाला माहितीच आहे. आन्सर की मध्ये जर विचार केला तर पहिल्यांदा जी आन्सर की आली त्या आन्सर की मध्ये जर विचार केला तर 9-10 प्रश्न चुकलेले आहेत. त्या प्रश्नावरती ऑब्जेक्शन घेण्यासाठी चार्ज ठेवला, परंतु पुन्हा फायनल आन्सर की जारी करण्यात आली नाही. त्यानंतर ही आन्सर की आली तर आली नाही. त्याच सोबत जर म्हटलं तर ज्यांचा कट ऑफ लागलेला आहे तेही आपल्याला समजलं नाही. ज्यांना मुलाखतीसाठी बोलवलंय त्यांना किती मार्क होते तेही आपल्याला समजलं नाही. एकत्रित जर विचार केला तर फक्त परीक्षा घ्यायचं काम केलेलं आहे आणि त्याच सोबत जी आपली फी आहे गोरगरिबाची ती एकत्रित करून कुठे ना कुठे विद्यार्थ्यांवरती अन्याय करण्याचं इथं काम केलेलं मित्रांनो. या व्यतिरिक्त जास्त काहीच केलेलं नाहीये. तर त्याविषयी आपल्याला कुठे ना कुठे व्यवस्थित एकत्रित येणं गरजेचं असणार आहे. त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपल्याला देणार आहे. तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला काय करायचंय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एका व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकून देतोय. तर त्या ग्रुपला तुम्हाला जॉईन व्हायचंय. तिथे जर म्हटलं तर मोठमोठाले जे आपले महत्त्वाचे सहकारी माणसं आहेत मित्रांनो तिथे जुडलेले आहेत. आरक्षण बचाव हा आपल्याला ग्रुप तिथे जॉईन करायचा मित्रांनो. त्या संदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला ग्रुपवरती रेग्युलर अपडेटच्या माध्यमाने भेटून जाईल मित्रांनो. तिथून तुम्ही त्या ग्रुपला जॉईन व्हा, सर्व अपडेट तुम्हाला दिले जातील. त्याच सोबत दुसरं तुम्हाला काम काय करायचंय, जेव्हा हा जो ग्रुप आहे याच्यावरती काय महत्त्वाचे अपडेट येतील त्यानुसार जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी ऑफिसच्या पुढे कुठं आपल्याला महत्त्वाची चर्चा करायची असेल तेव्हा एकत्रित येण्यासाठी सांगितलं तर तेव्हा जेवढे पण जवळचे विद्यार्थी असतील किमान त्यांनी तरी तिथे उपस्थित राहणं गरजेचं असणार आहे, जेणेकरून सर्व विद्यार्थी एकत्रित आले तर लवकरात लवकर आपल्याला न्याय मिळण्यासाठी इथं मदत होणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर या सर्व गोष्टींवरती आता आपल्याला चर्चा करायची आहे. तर जेवढं मी या व्हिडिओच्या माध्यमाने मला स्वतःला वैयक्तिक जे मला वाटतं ते मत मी तुम्हाला इथं मांडण्याचा प्रयत्न करणार आहे, तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे का आपल्याला इथं एकत्रित येणं गरजेचं असणार आहे. तर बघा, काही विद्यार्थी असे देखील विचार करतील की आमचं मुलाखतीमध्ये नाव आलेलं आहे, आमची मुलाखत होणार आहे, सिलेक्शन होणार आहे. तर तुमचं जरी सिलेक्शन झालं तरी पदभरती रद्द होऊ शकते, कारण यामध्ये कशा प्रकारे ही पदभरती पार पडलेली आपल्या सर्वांनाच माहिती आहे. याच्यामध्ये पेपर फुटी बहुतेक ठिकाणी झाली. त्यासोबत जर म्हटलं तर सर्व्हर डाऊनचा प्रॉब्लेम, त्याचसोबत ऑप्शनचा प्रॉब्लेम, ऑब्जेक्शनचा प्रॉब्लेम, त्याचसोबत प्रश्न
प्रश्नांची चुकीचा प्रॉब्लेम झाला, फायनल आन्सर की जारी केली नाही, त्यासोबत निकाल लावला नाही, आता ज्यांना मुलाखतीसाठी बोलवलं त्यांना नक्की किती मार्क होते तेही आपल्याला समजलं नाही, या सर्व गोष्टी ठीक आहे, आणि आरक्षणानुसार सुद्धा कुठं जागा दिलेल्या नाहीयेत. तर या सर्व गोष्टींसाठी आपल्याला आता एकत्रित येणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला अतिशय महत्त्वाचे जेवढे पण महत्त्वाचे माणसं आहेत त्यांचा इथं हातभार लागलेला आहे. तर त्यासाठी आपल्याला फक्त एकच काम करायचं, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचंय. जेवढे पण महत्त्वाचे अपडेट असतील, जेव्हा पण आपल्याला एकत्रित यायचं असेल तेव्हा तुम्हाला ग्रुपवरती अपडेट दिलं जाईल मित्रांनो. आणि या पदभरतीविषयी जेवढे पण महत्त्वाचे अपडेट असतील, जी पण महत्त्वाची न्यूज असेल, अपडेट असेल, सर्व त्या ग्रुपवरती तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल मित्रांनो. तर आता तुम्ही काहीच विचार करायचा नाहीये. सर्वप्रथम जर तुम्ही फी भरली असेल, या पदभरतीसाठी अर्ज केला असेल, तुम्ही मेहनत केली असेल, जरी तुमचं मुलाखतीसाठी नाव आलं असेल, तर एखाद्या विद्यार्थ्यांनी पैसे भरले तर तुमचं फक्त मुलाखत होईल आणि काही कारणास्तव तुम्हाला मुलाखतीसाठी फक्त 1-2 मार्क दिले जातील. विद्यार्थ्यांना तिकडे मार्क वाढून दिले जातील, कारण यामध्ये लेखी परीक्षेला त्या विद्यार्थ्याला किती मार्क आहे हे देखील आपल्याला समजलेलं नाहीये. म्हणजे जरी तुमचं मुलाखतीसाठी सिलेक्शन झालं असेल तर असं समजू नका की तुमचं डायरेक्टली फायनल सिलेक्शन झालेलं आहे, कारण यामध्ये तुमचे किती मार्क आहे, तुम्हाला किती मार्कांवरती मुलाखतीसाठी बोलवलं हे सुद्धा तुम्हाला माहिती नाही. हे कसं माहिती नाही, तर सकाळी जर म्हटलं तर सकाळी एक आन्सर की जारी केलेली, त्याच्यामध्ये 30-40 विद्यार्थ्यांना मार्क होते. त्यानंतर दुपारी 30 आन्सर की त्यांनी डाउनलोड केले तर त्याचे मार्क वाढून 50-60 झालेत. एवढंच नव्हे तर पुन्हा 50-60चा गडी 40 वरती येतोय, 45 वरती येतोय, एवढ्या मार्कामध्ये कमी जास्त होत आहे. तर तुमचं सिलेक्शन होईल असं समजू नका. त्याच्यामुळे सर्वांनी इथे एकत्रित येणं गरजेचं असणार आहे. तर आता महत्त्वाचं म्हणजे इथं बघा, आरक्षण बचाव या अंतर्गत जर म्हटलं तर काही व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले आहेत, काही महत्त्वाची माणसं एकत्रित आलेले आहेत, त्यांना आपल्याला सपोर्ट करणं गरजेचं असणार आहे. याच सोबत ही पदभरती पारदर्शकपणे पूर्ण व्हावी अशा प्रकारची आपली ही मागणी असणार आहे. कारण यामध्ये जर विचार केला तर फक्त एक आन्सर की जारी केली, त्यामध्ये 17चे 15 प्रश्न चुकीचे, त्याचं ऑब्जेक्शन घेतलं तर त्याची फायनल आन्सर की आली नाही, मार्क वाढून भेटले नाही, किंवा ज्याचे मार्क वाढले होते ऑटोमॅटिकली कमी जास्त होत आहे. तर ही काय प्रक्रिया चालू आहे नक्की, आणि त्यासोबत निकाल देखील लावला नाही. निकाल लावला तर नाहीच नाही, डायरेक्टली मुलाखतीसाठी यांनी विद्यार्थ्यांना बोलवलं आहे. कोणाला बोलवलंय हेही समजत नाही. ज्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलवलं त्यांना किती मार्क आहे हेही आपल्याला माहित नाही. आरक्षणानुसार जागा भरल्या जात नाही. आरक्षण कोणाला दिलं जात आहे, कोणत्या विद्यार्थ्याला ही जागा भरली जाते हेही आपल्याला काहीच माहिती नाही. फक्त पैसे घेतले, परीक्षा घेतली आणि फक्त त्यांच्या मनाचा कारभार चालू आहे. महत्वाचं म्हणजे जेवढे पण हे ITI कंपनीने हे जे मोबाईल नंबर दिलेत, हेल्पलाईन नंबर दिलेत, सर्वच्या सर्व मुलाखतीच्या दिवसाच्या 2 दिवस पूर्वीच बंद करून टाकलेत. एकही नंबर आपण कॉल केला तर कॉल उचलत नाही. एकही जर म्हटलं तर आपल्याला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, तिथं कॉल केला तर कॉल आपला उचलला जात नाही. आपल्याला किती मार्क होते, त्याच्यावरती आपला सिलेक्शन का झालं नाही, आपण का त्यामध्ये बसत नाही, हे काहीच नाही. ठीक आहे, कुठंच आपल्याला काही अपडेट दिलं नाहीये. फक्त मुलाखत घ्यायचं काम चालू आहे, आणि हे अशाच प्रकारची करतील, मुलाखत घेतील आणि डायरेक्टली सिलेक्शन लिस्ट जारी करतील, आणि ज्यांचं पण नाव येईल, ज्यांनी पण काही त्यांचं ओळखीचं वशिलाबाजी नाहीतर असं काही झालं असेल तर डायरेक्टली त्यांचं सिलेक्शन होईल आणि त्यांना पोस्टिंग दिली जाईल, आणि तुम्ही अशाच प्रकारचे इथं तोंड बसत बघाल. त्यामुळे आता सर्वांनी एकत्रित येणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. एकामेकावरती अवलंबून राहू नका. पहिली गोष्ट, आपण फक्त एकच विचार करतो की हा विद्यार्थी जाईल पुढे, तो विद्यार्थी जाईल पुढे, याच्यामुळे तुम्ही दुसऱ्यावरती डिपेंड राहू नका, अवलंबून राहू नका मित्रांनो. स्वतःला याच्यामध्ये सहभाग घेणं गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, आपल्याला का एकत्रित यायचे, आरक्षणानुसार कुठेच जागांचा उल्लेख केला नाही, आरक्षणानुसार जागा भरल्या जात नाही. दुसरं जर म्हटलं तर परीक्षा ही झाली, याच्यामध्ये 17च्या 15 घोटाळे, याच्यामध्ये आन्सर की आली तर आन्सर की मध्ये 17च्या 15 प्रश्न चुकीचे. आन्सर की आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचं, त्याच्यावरती प्रश्न होते, त्याच्यासाठी चार्ज ठेवलेला आहे, तो चार्ज देऊनही फायनल आन्सर की जारी केली नाही. त्याच सोबत निकाल न लावता डायरेक्ट मुलाखत घेतली जात आहे. ज्यांना मुलाखतीसाठी बोलवलं त्यांना किती मार्क आहे, नक्की नॉर्मलायझेशन होऊन त्यांना किती मार्क झाले हेही आपल्याला समजलं नाही. अजून एक गोष्ट तुम्हाला माहिती नाही मित्रांनो, यामध्ये जे विद्यार्थी आता मुलाखतीसाठी बोलवलं जात आहे, तर हे नॉर्मलायझेशन होऊन त्या विद्यार्थ्यांना बोलवलं जात आहे. जसे की नॉर्मलायझेशन होऊन त्यांचे कमी जास्त काय मार्क झाले असेल तेही आपल्याला माहिती नाही. आता ते काय म्हणतील की जेव्हा फायनल लिस्ट किंवा फायनल सिलेक्शन यादी लावतील, ते नॉर्मलायझेशन होऊन त्यांचे एवढे मार्क होते, त्यानंतर मुलाखतीचे एवढे मार्क आणि फायनल एवढे मार्क, म्हणजे त्यांचं सिलेक्शन कसं झालं हेच आपल्याला माहिती नाही. मग आपले किती मार्क होते, आपण कुठं कमी पडलो हे तर आपल्याला समजायला पाहिजे. कोणी ना कोणी आपला जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला एकत्रित यावं लागणार आहे. ठीक आहे, तर काही तुम्हाला काही करण्याची गरज नाही. ग्रुपची लिंक देतोय, तिथे जॉईन व्हा, तिथे तुम्हाला संपूर्ण अपडेट भेटून जातील. आणि त्यासोबत जेव्हा पण विद्यार्थ्यांना एकत्रित द्यायला सांगितलं जाईल, जे आपलं जे पण महत्वाचं ज्या सूचना दिल्या जातील किंवा एखाद्या ठिकाणी आपल्याला एकत्रित जमून आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मांडायच्या आहेत, त्या दिवशी किमान एक दिवस काढून तुम्हाला इथे एकत्रित यावं लागणार आहे. त्या संदर्भात जे पण अपडेट असतील ते आपल्या चॅनलवरती तुम्हाला दिले जाईल, किंवा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे तिथे तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. या व्यतिरिक्त तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही मित्रांनो. दुसऱ्यांवरती
अवलंबून बसू नका. स्वतःला इथं एकत्रित यावं लागणार आहे, कारण तुम्ही स्वतः तुमचा वेळ घालून तुम्ही अभ्यास केलेला आहे. ठीक आहे. रात्रंदिवस तुम्ही अभ्यास करता, परीक्षेला जाता, त्याच्यामध्ये फ्रॉड होतो आणि तुमचं सिलेक्शन होत नाही, किंवा तुमचं सिलेक्शन होण्यासाठी तुम्हाला जास्त मार्क असतात तरी तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवलं जात नाही. तर अशा प्रकारच्या देखील भरपूर इथं जर म्हटलं तर आपण या क्रिया घडत आहे, अशा प्रकारचं समोर आलेलं आहे. हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, ऑलरेडी तुम्ही बघत आहात. हे वेगळं तुम्हाला काही सांगण्याची गरज नाहीये. ठीक आहे. तर तुम्हाला ज्या ग्रुपची लिंक देतोय तिथं लवकरात लवकर सर्व विद्यार्थी जॉईन व्हायला पाहिजे. आता या व्हिडिओला जेवढं आपलं टार्गेटच हे असणार आहे की जेवढे व्हिडिओला व्ह्यूज येतील त्यातील निम्मे तरी विद्यार्थी तिथे जॉईन पाहिजेलच. ठीक आहे. एवढं आपलं टार्गेट असणार आहे मित्रांनो. ज्या पण बाकीच्या सूचना असतील, आपल्याला कसं एकत्र यायचं, पुढे काय करायचं, संपूर्ण माहिती आपल्याला त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती उपलब्ध करून दिली जाईल. या व्यतिरिक्त आता वेगळं काही तुम्हाला मी सांगत बसणार नाहीये मित्रांनो. स्वतः तुम्ही विचार करा किती मोठा फ्रॉड होत आहे, बहुतेक विद्यार्थ्यांवरती अन्याय होत आहे. तुम्ही थोडासा विचार करा, दुसऱ्यांवरती अवलंबून बसू नका. पुन्हा एकदा सांगतोय, तुम्ही स्वतंत्र एकत्र येऊन या टॉपिक वरती चर्चा करायला पाहिजे. कुठं ना कुठं थोडा हातभार लावायला पाहिजे. आपण सर्व हे नियमानुसार हे सर्व मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. दुसरा कोणताही चुकीचा मार्ग आपल्याला अवलंबायचा नाहीये. फक्त आपल्याला व्यवस्थित नियमानुसार आपल्या ज्या मागण्या त्या मांडायच्या आहेत मित्रांनो. पुढे जे पण असेल, आपल्याला पुढे काय करायचंय, सर्व अपडेट तुम्हाला ग्रुपवरती दिले जातील. बाकी जेवढं होईल तेवढं आपल्या चॅनलवरती मी अपडेट देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. कारण जर म्हटलं तर 4-5 दिवस झाले मी ऑफिसला कॉल करतोय. आयटीआय कंपनी, जे आयटीआय लिमिटेड कंपनी आपली जी एक्झाम घेतली, ज्यांनी मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांची लिस्ट जारी केलेली आहे, त्यांना मी 17 टाइम कॉल करतोय. तुम्ही देखील कॉल करत असाल. सर्व नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून 2-3 व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. बहुतेक विद्यार्थ्यांनी कॉल केले, परंतु कोणालाच तिचा रिस्पॉन्स भेटत नाही. म्हणजे आपलं जी तक्रार आहे ती कोणीच इथं स्वीकारायला तयार नाही. फक्त त्यांचं काम चालू आहे. परीक्षा शुल्क घेतलं, परीक्षा घेतली आणि पैसे घेऊन तिकडे, जे पैसे घेऊन नाही तर वशिलाबाजीवरती काही म्हणा, काही अडचण नाही. प्रत्येक विद्यार्थ्याचं वेगळं मत आहे, याच्यामध्ये मी जास्त काय बोलणार नाहीये. प्रत्येक विद्यार्थी तेच कॉलवरती मला तेच सांगत होतं, इथं हे झालं, तिथे ते झालं. परंतु आता हे सांगतच बसू नका. स्वतः आपण एकत्रित या, ग्रुपला जॉईन व्हा, जेवढं होईल तेवढं सहकार्य करण्याचा प्रयत्न करा. ही पदभरती नव्याने आपल्याला व्हायलाच पाहिजे, अशी आपली रिक्वेस्ट मांडायलाच पाहिजे. कारण खूप सारे फ्रॉड झालेले आहेत. पुन्हा एकदा सांगतोय, ज्या पण विद्यार्थ्यांचं आता मुलाखतीसाठी सिलेक्शन झालं असेल, लिपिक, शिपाई या दोन्ही पदांचं काहींची मुलाखत देखील होऊन गेली असेल, ते विद्यार्थी असाच विचार करतील की आता आमचं सिलेक्शन झालंय मुलाखतीसाठी, आता मुलाखतीसाठी आम्ही मुलाखत देखील देऊन आलेलो, तर आम्ही याच्यामध्ये का उतरू. तर पुन्हा एकदा सांगतोय, तुमचे जे नॉर्मलायझेशन होऊन मार्क आहे ते तुम्हाला देखील माहिती नाही, किंवा याच्यामध्ये पुन्हा वरती खाली होऊ शकते, तुमचे कमी जास्त मार्क होऊ शकते आणि तुमचं लगेच सिलेक्शन जे झालं होतं मुलाखतीसाठी तर फायनल सिलेक्शन होईल असं काही नाहीये. पुन्हा काही ना काही कारण काढून तुम्हाला इथं काढून टाकलं जाईल असं देखील होऊ शकतं. कारण मित्रांनो, यामध्ये आपले मार्कच आपल्याला समजला नाही. याच्यामध्ये मार्क समजले असते तर तेही ठीक आहे, नॉर्मलायझेशन किती कमी जास्त मार्क झाले हे आपल्याला माहिती नाही. तर प्रत्येक विद्यार्थ्याने हाच विचार करायला पाहिजे की आपल्याकडे पूर्ण माहिती आलीच नाही तर आपलं सिलेक्शन होईल कसं. तर या दृष्टिकोनातून जर विचार केला तर सर्वांनी एकत्रित येणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. ज्यांचं सिलेक्शन झालं असेल मुलाखतीसाठी, नसं झालं तर सर्वांनी एकत्रित या. एकत्रित तुम्ही काही ना काही विचार करा. ग्रुपवरती सर्व एकमेकांची मते मांडू शकतात. वेगवेगळे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्याच्यावरती चर्चा करू शकतात. हे सर्व झालं तर तुम्ही काय करू शकता की आपल्याला जेव्हा पण एकत्रित यायचं, आपला जिथपर्यंत आवाज पोहोचवायचा तो एकत्रित पोहोचवला तर लवकरात लवकर काही ना काही शासन निर्णय इथं घेऊ शकते मित्रांनो. आणि फक्त तुम्ही व्हिडिओ बघितला, कट केला आणि निघून गेला तर कोणीच याच्यावरती काम करणार नाही. स्वतःला कुठं ना कुठं एकत्रित यावं लागणार आहे. दुसऱ्यावरती अवलंबून बसू नका, पुन्हा एकदा सांगतोय. ठीक आहे. तर या पदभरतीसाठी आपण फी भरलेली आहे मित्रांनो, अभ्यास करून परीक्षा दिलेली आहे, आपला वेळ गेलेला आहे. ठीक आहे. आपण 2 टाइम चक्रा घातलेल्या आहेत. एवढ्या लांब लांबचे एक्झाम सेंटरवरती आपण एक्झाम देऊन आलेलो आहे. याचा यायचा जायचा खर्च, राहायचा खर्च, याचा विषय आपण एकदा विचार करा आणि एकत्रित यायला आपण नक्कीच इथं सर्वांनी आपल्याला सहकार्य करायचंय मित्रांनो. ठीक आहे. तर अशा दृष्टीने मी तुम्हाला सर्व माहिती इथं पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. तिथे बाकी सर्व अपडेट तुम्हाला इथे भेटून जातील आणि तुम्हाला एकत्रित येणं आता गरजेचं असणार आहे मित्रांनो. बाकी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाले का सर्व काही अपडेट आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवरती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपल्याला पुढे काय करायचंय ते सर्व तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती भेटून जाईल मित्रांनो. ठीक आहे. तर या व्यतिरिक्त तुमचे काही मत असेल तर आता कमेंट बॉक्समध्ये सांगत बसू नका. बहुतेक विद्यार्थी थोडासा व्हिडिओ बघून कमेंट करून निघून जातील, तर हे करतच बसू नका. कमेंट देखील करू नका. ग्रुपला जॉईन व्हा आणि लेफ्ट होऊ नका कोणी. ठीक आहे. लेफ्ट होऊ नका. सर्वांना अपडेट तिथे तुम्हाला दिले जातील. त्याचा तुम्ही एकदा व्यवस्थित विचार करा मित्रांनो आणि तुमचा सहभाग नक्कीच नोंदवायला विसरू नका. ठीक आहे. तर चला, आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ग्रुपला जॉईन व्हा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.